आषाढी वारीच्या उत्सवात सासवडच्या अन्नछत्रात लाखो वारकऱ्यांची पंगत सजली होती. रात्रीचे 8 वाजले होते आणि चविष्ट भात, आमटी आणि शिरा सर्वांसमोर होते. एक तरुण, त्याला ऋषी म्हणत होते, पहिल्यांदा वारीत सहभागी झाला होता. त्याच्याकडे गोप्रो आणि आयफोन होते. वारी व्लॉग तयार करण्यात व्यस्त होता. जेवणाच्या सांजवेळी त्याने व्हिडिओ सुरू केला, शिराच्या गोडवाविषयी बोलताना. तितक्यात शेजारी एक लहानसा मुलगा, सखाराम, फक्त भात आमटी खाण्यातच होता. त्याच्या डोळ्यात पाण्याचे काठ होते, कारण त्याला शिरा मिळाला नव्हता. त्याने दिलेल्या शब्दांनी ऋषीच्या मनाला धक्का बसला. ऋषीने विचार केला, मग त्याच्या पानातला शिरा सखारामच्या पानात टाकला आणि तुझ्या बंडीचा लाडू म्हणून मित्रता दर्शवली. सखारामच्या आनंदाने डोळ्यातील पाणी पुसले आणि तो शिरा शेजारच्या आणखी 3 जणांना देऊ लागला. यावेळी ऋषीने जीवनाचा मोठा धडा घेतला, कारण त्याला समजलं की वारीत पोट भरायचं नाही, तर प्रेम भरायचं आहे. त्याची गोष्ट त्याला रात्रीच्या वेळी विसरली नाही. सकाळी ऋषीने 5 किलो शिरा बनवण्यासाठी आवश्यक सामग्री बाजारात घेतली. तो स्वतः स्टोव्हवर शिरा बनवत होता आणि 500 वारकऱ्यांना आमंत्रित करायला निघाला. एक घास स्वतः खा, दुसरा शेजाऱ्याला दे, अशी उत्तम शिक्षा त्याने समजली. ज्ञाने सर्वांमध्ये प्रेमाचा गोड संदेश पसरवला. त्याच्या कथेने त्याला वातमारा बनवण्याची खऱ्या अर्थाने व्याख्या दिली.